श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे हरतालिका. हरतालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग आपण म्हणतो मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले. या हरतालिकेच्या दिवशी काय करावे, काय करू नये, तसेच कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण पूजा करायला हवी, तसेच राहू काळामध्ये आपण ही पूजा टाळायची आहे. मग राहू काळाचा नक्की वेळ कोणती आहे, तसेच या हरतालिकेच्या दिवशी घरामध्ये कोणत्या भाज्या बनवाव्या, कोणत्या भाज्या बनवू नये, उपवास असेल तर उपवासाला कोणते पदार्थ आपण खायचे आहे आणि कोणते टाळायचे आहे, उपवास सोडताना कोणता पदार्थ ग्रहण करावा, याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होणार असून ही तिथी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 संपणार आहे. उदय तिथीनुसार मंगळवारी 26 ऑगस्टलाच आपण हरतालिकेचं व्रत हे करायचं आहे. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो, तसेच मांसाहार देखील करत असतो. घराची शुद्धी केल्यानंतर आपण जी काही पूजा करू, सेवा करू किंवा जे काही उपाय करू तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. तर या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे, दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे, दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. त्यामध्ये देखील हळदी कुंकू टाकावं, यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच हे हरतालिकेचं व्रत जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणींसोबत करणे शक्य असेल तर आवर्जून मैत्रिणींसोबत या हरतालिकाची पूजा करावी. यामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. कारण की माता पार्वतीने देखील तिच्या मैत्रिणींसोबत, सखींसोबत हे व्रत केलं होतं. पौराणिक कथेनुसार पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती, त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वती देवीसोबत विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते. हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती लाल कपडा टाकून वाळूपासून शिवलिंग बनवून घ्या. पार्वती, गणपती आणि शंकराची प्रतिमा तेथे बनवा. बाजारात हरतालिकेच्या पूजनासाठीच्या मूर्ती देखील मिळतात. चौरंगाच्या बाजूला समई लावून घ्यावी. चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून त्यावर कलश ठेवावा. कलशावर स्वस्तिक काढा आणि त्यात पाणी भरा. त्यात सुपारी, नाणी आणि हळद घाला. त्यावर नारळ ठेवा. आता अगदी कलश ठेवला नाही तरी पण चालेल, पण तुमच्या इकडे ठेवत असतील तर तुम्ही देखील ठेवू शकता. मूर्तींचा अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. पत्री आणि फुले अर्पण करावीत. कापसाचे वस्त्र अर्पण करावे.
निरांजनाने आरती करावी, पंचामृत, गूळ खोबरे आणि आणखी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। तसेच हरतालिका व्रतादरम्यान 16 शृंगाराला महत्त्व आहे। आपण आवर्जून 16 शृंगार करायचा आहे। कमीत कमी आपल्या अंगावरती साडी, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी, तसेच कपाळाला टिकली, सिंदूर या गोष्टी तर आपल्या पाहिजेच। तसेच या दिवशी आपण मेहंदी देखील आवर्जून काढायचीच आहे। आता माता पार्वतीला देखील या दिवशी 16 शृंगाराचं साहित्य अर्पण केलं जातं। आता आपल्याला अगदी 16 शृंगाराचं साहित्य अर्पण करणे शक्य नसेल तर कमीत कमी हिरव्या बांगड्या आणि टिकली देखील आपण अर्पण करू शकता। आणि नंतर पूजा झाल्यावरती या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही एखाद्या सुहासिन महिलेला दिल्या तरी पण चालेल। शिवलिंग बनवण्यासाठी चांगली माती आणि वाळू घ्या। तुम्ही तुमच्या घरातील कुंडीतील माती देखील वापरू शकता। या मातीमध्ये कचरा असल्यास स्वच्छ करावा। नंतर या मातीत थोडे गंगाजल आणि कच्चे दूध घाला आणि चांगले मिसळा। माती जास्त सैल करू नये। त्यानंतर ज्या चौरंगावर पूजा करायची आहे त्यावर खाली बेलपत्र ठेवावे। या बेलपत्रावर आता मातीला आकार देऊन शिवलिंग तयार करून घ्यावे। यानंतर शिवलिंगावर अभिषेक करून पूजेला सुरुवात करावी। आता या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा असतो। अगदी हा उपवास सकाळी केला जातो आणि संध्याकाळी देखील केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो। मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपवास करायचा आहे। तसेच आपल्याला जर शक्य असेल तरच आपण हा उपवास करायचा आहे, कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा घरामध्ये येणार असतात आणि आपली खूप धावपळ ही होत असते। तसेच अगदी घरामध्ये भरपूर कामे देखील असतात। तसेच पित्ताचा त्रास होत असेल, आजारी असाल, गर्भवती असाल तर अशा वेळेस तुम्ही हा उपवास नाही केला तरी पण चालेल, कारण की गर्भवती महिलांना आपली आणि आपल्या बाळाची देखील काळजी घ्यायची असते आणि ज्यांना शक्य असेल तर आवर्जून त्यांनी हा उपवास करायचा आहे। आता हा उपवास एकदा केला तर परत सोडता येत नाही असे म्हणतात। आजन्म हा उपवास पाळावा लागतो। आता जर तुम्ही गर्भवती असाल, तुम्हाला हा उपवास करणे शक्य नसेल किंवा अगदी तुम्ही आजारी असाल, तुम्हाला हा उपवास करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या पतीने किंवा तुमच्या सासूबाईंनी हा उपवास केला तरी पण चालेल, पण घरातील एका तरी व्यक्तीने हरतालिकेचा उपवास हा करायचा आहे। यामुळे जर आपल्याकडून काही पाप झाले असेल तर ते पाप देखील दूर होते। तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळत असते। आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते। त्यामुळे हा उपवास आपण आवर्जून करायचा आहे। आता या उपवासाला कोणते पदार्थ खावे? उपवासाला तुम्ही तसे तर सर्व पदार्थ उपवासाचे खाऊ शकता। मग अगदी भगर असेल, खिचडी असेल किंवा अगदी काही ठिकाणी फक्त फळे खाऊन उपवास केला जातो, तर काही ठिकाणी फक्त पाणी पिऊन हा उपवास केला जातो। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे। फक्त हा उपवास करताना जास्त काही तिखट पदार्थांचा समावेश करायचा नाही आणि शक्यतो तरी तेलकट पदार्थ टाळावे, कारण की तेलकट पदार्थामुळे ऍसिडिटी होते किंवा इतरही काही त्रास आपल्याला होत असतात। तसेच बाहेरचे जे काही उपवासाचे पदार्थ आहे तर ते उपवासाचे पदार्थ देखील आपण टाळायचे आहे, कारण की बाहेरच्या उपवासाच्या पदार्थामध्ये काही विशिष्ट गोष्टी या समाविष्ट केलेल्या असतात आणि त्यामुळे आपला उपवास हा मोडू शकतो। तसेच कोल्ड्रिंक देखील आपण या दिवशी टाळायचे आहे। शक्यतो तेवढे आपण सात्विक अन्नच म्हणजे उपवासाचे पदार्थच हे ग्रहण करायचे आहे। आता या दिवशी शक्यतो तरी आपण इतर कुणाच्याही इथे जेवण करायचं नाही, कारण की आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात, म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो। पण अशा व्यक्तींच्या इथे या दिवशी जेवण चुकूनही करायचं नाही। आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। या दिवशी शक्यतो तरी आपण आपल्या घरी जेवण करायचं आहे आणि खूपच जवळच्या मैत्रिणी असतील तर त्यांच्या इथे जरी तुम्ही उपवास केला तरी पण चालेल। फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपवास हा करायचा आहे। तसेच आता उपवासाच्या अगोदरच्या दिवशी कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो। तसेच आपण मांसाहाराचा देखील सेवन करायचं नाही, कारण की भरपूर महिला व पुरुष म्हणतात की आता गणपती बसणार आहे, मग 10 दिवस मांसाहार करता येणार नाही। त्यामुळे आपण मांसाहार देखील अगोदरच्या दिवशी हा वर्ज्य करायचा आहे। मग तुम्ही सोमवारी चुकूनही मांसाहार हा करायचा नाही। तसेच तामसिक पदार्थांचं सेवन देखील आपण करायचं नाही। आता उपवास सोडताना हा उपवास अगदी काकडी खाऊन उपवास सोडला जातो। आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडू शकता। काकडी खाऊ शकता किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ खाऊन आपण हा उपवास सोडायचा आहे। अगदी दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते। मग गणपती बाप्पाचं घरामध्ये आगमन झालं की पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही बनवतच असता, मग तेव्हा जरी तुम्ही हा उपवास सोडला तरी पण चालेल। आता या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण कोणाला द्यायच्या नाही, तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे मीठ। मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं। त्यामुळे या दिवशी
मीठ आपण चुकूनही कुणाला द्यायचं नाही. अगदी कोणी कितीही आग्रह करो तरी पण आपण मीठ कुणाला देऊ नये. आपण जर मीठ दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धन्यांची पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी धने देखील आपण चुकूनही कुणालाही द्यायचे नाही. तसेच तांदूळ, मीठ, साखर या 3 वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहतो. घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू देखील कुणाला देऊ नये किंवा अगदी तुम्हाला एखादी मूर्ती टाकून द्यायची असेल, अगदी ती तुटली असेल, भंगली असेल तर ती मूर्ती देखील आपण या दिवशी घराबाहेर काढायची नाही. तुम्ही इतर कोणत्याही दिवशी घराबाहेर काढू शकता पण हा दिवस आपण टाळायचा आहे. तसेच या दिवशी जर दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. मग त्या व्यक्तीला आपण फक्त मीठ, धनी, माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू द्यायच्या नाही. मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा एखादी महिलाच असेल तर तिची ओटी देखील भरू शकता. पण ती महिला आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी दही देखील कुणाला देऊ नये, कारण की जर या दिवशी आपण दही कुणाला दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते. यामुळे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. अगदी सकाळी किंवा संध्याकाळी देखील या दिवशी आपल्याला दही हे कुणालाही द्यायचं नाही. या दिवशी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे चुकूनही होऊ द्यायचे नाही. यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते, कारण की घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद झाले तर आपले लक्ष हे पूजेकडे लागत नाही. आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडे, वादविवादाकडे असते. त्यामुळे चुकूनही घरामध्ये भांडण, तंटे किंवा अगदी नकारात्मकता ही पसरून द्यायची नाही. घरामध्ये या दिवशी कापूर अवश्य जाळायचा आहे, कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. या दिवशी मुख्य दरवाजाजवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. पण या दिव्यामध्ये देखील आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे, कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपण जी काही पूजा करू, सेवा करू तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळेल. तसेच देवघरामध्ये जो दिवा लावतो तर त्यामध्ये देखील आपण या दिवशी एक भीमसेनी कापराची वडी, तसेच एक साबूत लवंग व एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आता या हरतालिकेच्या दिवशी आपण शुभ रंगाचे वस्त्र परिधान करणे याला देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही, कारण मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो. तसेच अगदी या दिवशी आपल्या ज्या काही शृंगाराच्या वस्तू आहेत, मग मंगळसूत्र असेल, जोडवी असेल किंवा अगदी आपली साडी असेल तर ती देखील या दिवशी कुणाला द्यायची नाही. आता तुम्हाला एखाद्या महिलेला काही द्यायचंच असेल तर ती वस्तू अगदी तुम्ही नवीन घेऊन देऊ शकता. पण आपण जी काही वस्तू वापरत आहोत, जे काही आपलं 16 शृंगाराचं साहित्य आहे तर ते आपण इतर महिलेला द्यायचं नाही. तुम्ही नवीन देऊ शकता पण आपण वापरताय ते चुकूनही द्यायचं नाही. आपण जर असे केले तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते, कारण की भरपूर वेळा आपण मैत्रिणी असतो किंवा अगदी बहिणी असतो. मग अशा वेळेस आपण एकमेकांची साडी देखील वापरत असतो किंवा अगदी आपण एकमेकांचं मंगळसूत्र देखील घालायला घेत असतो, बांगड्या घेत असतो. तर असं या दिवशी चुकूनही करायचं नाही. आता हरतालिकेच्या दिवशी आपल्याला नवीनच साडी पाहिजे का? तर असेही काही नाही. तुम्हाला जर नवीन साडी घेणे शक्य असेल तर नवीन साडी परिधान करू शकता. फक्त मासिक धर्मामध्ये एखादी साडी वापरलेली असेल किंवा एखादं सुतक असेल तर त्यामध्ये एखादी साडी वापरलेली असेल, भलेही ती साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल, पण हरतालिका व्रताच्या दिवशी आपण ती साडी परिधान करायची नाही. अगदी एखादं वर्षश्राद्ध असेल, अशा ठिकाणी तुम्ही गेला असाल तेव्हा देखील ती साडी परिधान केलेली असेल तर ती साडी आपण या दिवशी परिधान करायची नाही. इतर कोणतीही साडी तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. फक्त तुम्ही शुभ रंग हे परिधान करायचे आहे. लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपण वर्ज्य करायचा आहे. अगदी एखादी लाल रंगाची साडी असेल, तिच्यावरती काळ्या रंगाची बॉर्डर असते किंवा अगदी त्या लाल रंगाच्या साडीवरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर अशी साडी देखील आपण चुकूनही परिधान करायची नाही. ज्या साडीवरती काळ्या रंगाचे टिपके किंवा बॉर्डर असेल तर अशी साडी देखील आपण परिधान करायची नाही. इतर कोणत्याही साडी तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. तसेच अगदी तुमच्या मुली जरी हा उपवास करणार असाल, अविवाहित मुली असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही नवीन साडी या दिवशी नक्कीच घेऊ शकता. आता आपण हरतालिकेची पूजा करत असतो तेव्हा पूजा शुभ मुहूर्तावरती करणे याला देखील खूप महत्त्व आहे, कारण की जेव्हा शुभ मुहूर्तावरती आपण पूजा करत असतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते.
आता हरतालिका ही 26 ऑगस्टला दुपारी 1:54 समाप्त होणार आहे। मग अशा कालावधीमध्ये अगदी 26 ऑगस्ट दुपारी 1:54 अगोदर जर तुम्हाला पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून या काळामध्ये तुम्ही पूजा करायची आहे। दुपारनंतर फक्त राहू काळ आहे तर तो राहू काळ टाळायचा आहे। त्यानंतर दुपारी 1:54 अगोदर तुम्ही पूजा करू शकता। मग आता पूजेसाठी खास शुभ मुहूर्त कोणता आहे की ज्या शुभ मुहूर्तावरती आपण जर पूजा केली तर त्या पूजेचे नक्कीच फळ आपल्याला मिळेल व आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई दूर होईल, तसेच आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल। तर हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5:56 पासून ते सकाळी 8:31 असेल। तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त हा कालावधी 2 तास 35 मिनिटांचा असेल। मग आता तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत ही पूजा नक्कीच करू शकता। ही पूजा जर तुम्हाला सकाळी करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, फक्त आपल्याला राहू काळ हा टाळायचा आहे। मग अगदी तुम्हाला जर दिवसभरामध्ये सकाळी शक्य नसेल तर प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही पूजा करू शकता। सायंकाळी 5 ते सायंकाळी 7च्या दरम्यान जरी तुम्ही पूजा केली तरी पण ही पूजा शुभ ठरेल, कारण की भगवान भोलेनाथांची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते। फक्त आपण राहू काळ टाळायचा आहे। मग राहू काळ हा नक्की कधी आहे तर या दिवशीचा राहू काळ हा 10:45 ते 12:19 म्हणजे सकाळी आपण या काळामध्ये पूजा ही टाळायची आहे। फक्त आपण सकाळची वेळ टाळायची आहे। मग 11:15 ते 12:30च्या दरम्यान आपण ही पूजा करू नका। नंतर इतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही पूजा केली तरी पण चालेल। तसेच शुभ मुहूर्तावरती जर शक्य असेल तर शुभ मुहूर्तावरती देखील तुम्ही ही पूजा नक्कीच करू शकता। आता हा उपवास सोडताना आपण काकडी खाऊन उपवास सोडायचा आहे। पण उपवासाच्या दिवशी आपल्याला उपवास असतो पण बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो, त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही बनवावे लागतेच। तर त्यांच्यासाठी आपण जेव्हा बनवत असतो तेव्हा आपण त्यामध्ये वांग्याची भाजी असेल, तसेच त्यासोबत कोबीची भाजी असेल तर या 2 भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही। तसेच कोणतीही भाजी बनवत असो तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा। उपवास सोडताना देखील त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।